Good morning, students. Today we are going to learn about company accounts, issue of shares, chapter number 8. आज आपण चॅप्टर नंबर 8 हा घटक अभ्यासणार आहोत. हा घटक आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे आणि यावरती तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन हमखास विचारला जाणार आहे. तर पूर्वी इश्यू ऑफ शेअर्स आणि इश्यू ऑफ डिव्हेंचर असे दोन टॉपिक होते, पण आता फक्त एकच टॉपिक आहे, तो म्हणजे इश्यू ऑफ शेअर्स. सो लेट अस स्टार्ट. आपण यामध्ये बघणार आहोत मीनिंग अँड डेफिनेशन, टाइप्स ऑफ शेअर्स, त्यानंतर ट्रीटमेंट ऑफ शेअर कॅपिटल इन कंपनी बॅलन्स शीट, हॉरिझॉन्टल फॉर्ममध्ये या सर्व गोष्टी आपण लर्न करूया. स्टेप बाय स्टेप आपण लर्न करूया. कंपनी अकाउंट्स. सो कॅपिटल इज द लाईफ ब्लड ऑफ एनी बिझनेस ऑर्गनायझेशन. आपल्या सर्वांना माहीत आहे, विदाऊट कॅपिटल वी कॅन नॉट स्टार्ट एनी बिझनेस. आपल्याकडे पैसा नसेल तर आपण बिझनेस करू शकणार नाही. सो दिस इज लाईफ ब्लड. ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये रक्ताचं महत्त्व आहे, त्याचप्रमाणे आपल्या बिझनेसमध्ये फायनान्स, मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट. विदाउट मनी वी कॅन नॉट स्टार्ट एनी बिझनेस. अ सोल ट्रेडर इंट्रोड्यूस कॅपिटल A sole trader introduce capital out of his own pocket. Sole trader means such person who started business. ज्यामध्ये एकच व्यक्ती असतो त्याला आपण काय म्हणतो, सोल ट्रेडर असं म्हणतो. अँड ही हॅज टू स्टार्ट बिझनेस आउट ऑफ हिज ओन सेविंग. त्याला स्वतःचे पैसे सेव्ह करावे लागतील आणि सेविंग मे बी कन्वर्टेड इंटू इन्व्हेस्टमेंट. त्यालाच आपण कॅपिटल म्हणतो. सिमिलरली पार्टनर्स ऑल्सो ब्रिंग कॅपिटल फ्रॉम देअर ओन पॉकेट्स. आपल्याला माहीत आहे, त्याचप्रमाणे पार्टनरसुद्धा काय करतात, पैसे जमा करतात. आपल्या सर्वांना माहीत आहे, पार्टनर मीन्स वॉट, वेन टू or more than two persons, when they are going to started business as a partnership firm, that is called partnership. Partnership मध्ये सुद्धा बिझनेस हा केला जाऊ शकतो. बट इन केस ऑफ कंपनी फॉर्म बिझनेस ऑर्गनायझेशन, द कॅपिटल रेज थ्रू इश्यू ऑफ शेअर्स. पण कंपनीच्या बाबतीत मात्र आपल्याला थोडासा वेगळा विचार करावा लागतो. वेन वी आर गोइंग टू स्टार्ट एनी फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन ॲज अ कंपनी, जेव्हा आपण कंपनी म्हणून एखादा बिझनेस आपण स्टार्ट करतो, तेव्हा कंपनीला सुद्धा पैशाची गरज असते. अँड कंपनी कॅन रेज इट्स कॅपिटल बाय इश्यू ऑफ शेअर्स. कंपनी जे काही आपल्या बिझनेससाठी लागणारा जो पैसा आहे तो शेअर्सद्वारे उभं करत असते. सो इंडस्ट्रियल रिव्होल्युशन ब्रॉट सिग्निफिकंट चेंजेस इन द साईज ऑफ बिझनेस स्ट्रक्चर. औद्योगिक क्रांती झाली इंग्लंडमध्ये आणि या बिझनेस स्ट्रक्चरमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. म्हणजे पूर्वी भांडवलशाही होती का? नाही आहे. पूर्वी जॉईंट स्टॉक कंपनी होते का? जास्त प्रमाणात नाही. बिफोर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन देअर वॉज नॉट सच टाईप ऑफ बिग कन्सर्न ॲज अ जॉईंट स्टॉक कंपनी. आपण आज बघतो जॉईंट स्टॉक कंपनीचे बिझनेस खूप मोठ्या प्रमाणात सक्सेसफुल झालेले आहेत, कारण त्यांच्याकडे खूप पैसा आहे. हे कधी पॉसिबल झालं? वेन इंडस्ट्रियल रिव्होल्युशन टूक प्लेस. जेव्हा आपल्या देशामध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि अनेक नवनवीन काय म्हणू आपण गोष्टींचा शोध लागला, मशिनरीचा शोध लागला आणि त्यानंतर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं. जॉईंट स्टॉक कंपनी ॲज अ मॉडर्न फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन एमर्ज टू मीट द रिक्वायरमेंट ऑफ लार्ज साइज बिझनेस टू रिमूव्ह द मेन डिफेक्ट्स ऑर लिमिटेशन ऑफ द पार्टनरशिप फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन. तर जॉईंट स्टॉक कंपनी ही एक न्यू आहे, न्यू फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन आहे. तर टू ओव्हरकम ऑन द ड्रॉबॅक ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न अँड पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्मचे जे काही ड्रॉबॅक्स होते, लिमिटेशन्स होत्या, त्या लिमिटेशन दूर करण्यासाठी जॉईंट स्टॉक कंपनी अस्तित्वात आली. कोणत्या लिमिटेशन होत्या? सो जॉईंट स्टॉक कंपनी कॅन नॉट रेज पार्टनरशिप फर्म कॅन नॉट रेज कॅपिटल बियॉन्ड देअर लिमिट. म्हणजे पार्टनरशिपमध्ये पार्टनरची संख्या ही लिमिटेड असते, त्यामुळे ते खूप मोठ्या प्रमाणात भांडवल उभा करू शकत नाही. त्यामुळे एक नवीन व्यवसाय प्रकार अस्तित्वात आला, त्याला आपण काय म्हणतो, जॉईंट स्टॉक कंपनी. ॲक्च्युली जॉईंट स्टॉक कंपनीची जी साईज असते ती खूप मोठी असते. अँड विथ द हेल्प ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी वी कॅन स्टार्ट बिग कन्सर्न. आपण खूप मोठा व्यवसाय करू शकतो. सो नेक्स्ट वन इज अनलिमिटेड लायबिलिटी अँड शॉर्टेज ऑफ फंड. तर आपल्याला माहीत आहे, सोल ट्रेडिंग कन्सर्न आणि पार्टनरशिपमध्ये लायबिलिटी कशी असते? अनलिमिटेड असते. ओके. आणि फंड कसा असतो? कमी असतो. त्यामुळे खूप मोठा बिझनेस करता येत नाही. इट वॉज देअरफॉर फेल्ट नेसेसरी टू कलेक्ट द कॅपिटल फ्रॉम द पब्लिक ॲट लार्ज टू एनकरेज द पब्लिक टू कॉन्ट्रीब्यूट कॅपिटल. हिअर द प्रिन्सिपल ऑफ लिमिटेड लायबिलिटी वॉज अडॉप्टेड. तर आपल्याला सर्वांना माहीत आहे,
With the help of this joint stock company, we can raise huge capital. आपण खूप मोठ्या प्रमाणात आपण कॅपिटल उभा करू शकतो. Here, why? Because there is one principle. That principle name is limited liability. तर आपल्या सर्वांना माहीत आहे जॉईंट स्टॉक कंपनीचे एक मेन फीचर आहे लिमिटेड लायबिलिटी. लिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय? मर्यादित जबाबदारी. मर्यादित जबाबदारी म्हणजे काय? वेन सपोज कंपनी सफर ह्यूज लॉस, दॅट टाइम company is not responsible. Company cannot recover money from the shareholder who invested their money into business in joint stock company. joint stock company मध्ये ज्यांनी कोणी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल त्यांची लायबिलिटी कशी असते? लिमिटेड असते. कारण शेअरहोल्डरची लायबिलिटी ही लिमिटेड असते आणि पार्टनर्सची लायबिलिटी कशी असते? अनलिमिटेड असते. लिमिटेड लायबिलिटी असल्यामुळे अनेक लोक खूप मोठ्या प्रमाणात पैसा या ठिकाणी इन्व्हेस्ट करीत असतात. Now we will learn about shares and share capital in next part. आपण दुसऱ्या भागामध्ये बघूया शेअर म्हणजे काय and share capital म्हणजे काय. हा भाग not only this part is very important for not only our bookkeeping and accountancy subject, but also this is very important for secretarial practice also. आपला जो कॉमर्सचा जो सब्जेक्ट आहे secretarial practice त्याच्यासाठी सुद्धा हा भाग तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. सो माय डिअर स्टुडंट्स, प्लीज शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड प्लीज प्रेस ऑन बेल आयकॉन टू गेट लेटेस्ट नोटिफिकेशन. आपल्याला जर लेटेस्ट नोटिफिकेशन पाहिजे असतील, अतिशय महत्त्वाच्या क्वेश्चनर पाहिजे असतील, IMP प्रश्न पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा केव्हा मी काही व्हिडिओ बनवतो लगेच मी ते अपलोड करीत असतो, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. थँकिंग यू.